हॅलो गाईज, वेलकम टू अश्विनी किचन। चला तर आपण इथे मँगो मिल्कशेक बनवूया। आता उन्हाळाही चालू झाला आहे आणि आंबेही यायला सुरुवात झालेली आहे। तर मी इथे 3 आंबे घेतलेले आहेत। मी आता हे छान प्रकारे धुवून घेतलेले आहेत। कट करून याच्यामधून मी पूर्ण याचा आतला भाग काढून घेणार आहे। तर आपण हे कट करून चाकूच्या सहाय्याने व्यवस्थित आतला भाग काढून घ्यावा। हाताला लागू नये याची काळजी घ्यावी, कारण हाताने जर चाकूने काही करत असेल तर आपल्याला थोडे का होईना लागतेच, पण केअरफुली मी इथे मला जेवढा मिल्कशेक बनवायचा आहे तेवढेच मी काढून घेणार आहे। तुम्ही तुमच्या किती मिल्कशेकची क्वांटिटी असेल त्याच्यानुसार तुम्ही काढू शकता। मी इथे काढून घेतलेले आहे। माझे 1 वाटी झालेले आहे। तर मी इथे मिक्सर जारमध्ये ते वाटीतला पूर्ण आंबा टाकलेला आहे। त्याच्यामध्ये मी थोडा आंबा आंबट असतो ना, त्यामुळे मी इथे 2 चम्मच साखर आणि थोडेसे दूध टाकलेले आहे। मी थोडे फिरवून घेणार आहे आणि नंतर राहिलेले बाकीचे दूध त्याच्यामध्ये टाकणार आहे। इथे माझा मँगो मिल्कशेक तयार आहे। तर मी इथे खाली थोडे आईस क्यूब, नंतर इथे मी वनिला आईस्क्रीम टाकलेले आहे। तुम्ही इथे मँगो फ्लेवरची पण टाकू शकता, माझ्याकडे अवेलेबल नव्हती, तर आता मी याच्यामध्ये ज्यूस ॲड करत आहे। आणि आता मँगोचे मी छोटे छोटे काप ठेवलेले होते, ते मी वरून सजावटीला वापरलेले आहेत। सजावट तर पाहिजेच ना। हे पहा, अशा प्रकारे तयार आहे।